यानंतर पुढची एक अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यभरात बोगस आणि निकृष्ट बियाण्यांचा मुद्दा चांगलाच तापलाय। पेरलेलं बियाणं उगवलंच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून केलेल्या आहेत। यावर आता राज्य सरकारनेही कठोर कारवाईचे संकेत दिलेत। बोगस आणि निकृष्ट दर्जाचं बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं। आपल्याबरोबर थेट कृषी मंत्री आहेत दत्तमामा भरणे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आत्तापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही तक्रारी येत आहेत, विशेषतः अकोल्यामधल्या काही तक्रारी आलेल्या आहे की लोकांनी बियाणं पेरलेलं आहे सोयाबीनचं, पण ते उगवलेलंच नाही आहे। 3-3 वेळा बियाणं पेरलं पण ते उगवलं नाही, अशी काही ठिकाणच्या तक्रारी पुढे येत आहेत। ही गोष्ट खरी आहे की ह्यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणूक विशेषतः आपण म्हटलं त्याप्रमाणे जे तालुक्याचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि अजूनही जिल्हे आहेत, या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची बियाण्याच्या बाबतीमध्ये फसवणूक झाली अशी तक्रारी आमच्या कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्यानुसार आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून तक्रार निवारण तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून साधारणतः 1738 शेतकऱ्यांचे तपासणी आपण तिथं 17 पिकामध्ये केलेली आहे आणि साधारणतः जे बियाणे आपण म्हणतो की जे तपासणीसाठी जे आपण नमुने घेतलेले आहेत त्यामध्ये साधारणतः 5638 एवढे नमुने आपण घेतले आणि 13 जुलै अखेर बियाणे तपासणी प्रयोगशाळेद्वारा घोषित अप्रमाणित नमुने सध्या संख्या ही 581 एवढी, त्यामधनं 5638 पैकी 581 ते बियाणं हे अप्रमाणित आढळून आलेलं आहे। त्यानुसार निश्चित प्रकारे आम्ही सर्वांनी त्यापैकी कोर्ट केस आणि त्यांच्यावरती ज्या कंपन्यांचे जे बियाणे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ह्या निश्चित प्रकारे दिलेल्या आहेत आणि ताबडतोब त्या शेतकऱ्यांना बियाणेही ताबडतोब बदलून द्या ह्याही सूचना आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। दरम्यान बोगस बियाण्यांबाबत कृषी मंत्री काय म्हणाले ते आपण ऐकलं। पुढची बातमी पाहूया। धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पेरण्यांना वेग आलाय, पण पेरणीनंतर शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं ठाकलंय। पेरलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। धाराशिव जिल्ह्यातून कृषी विभागाकडे अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि या शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधीनं केलेली बातचीत आपण ऐकूयात। आम्ही महाबीज कंपनी 612 बियाणे घेतले होते, त्याची उगवू शकता एकदम 90% झाली नाही, 10% झाली। पावसाअभावी त्यात आहे ती आहे ती मोड वाळून चाललेले आहेत। तक्रार करायला अधिकाऱ्याकडे गेलो तर ते म्हणतात त्या ग्राहक माणसाकडे तक्रार करा। किती नुकसान झालं तुझं सगळं? एक 15-20 हजार रुपयाचं नुकसान। 15-20 एक तर ओल नाही आणि बियाणाचा बी फटका आहे त्याच्यात। शेतकरी चौकून संकटात सापडलेला आहे। चौकून शासनाने या शेतकऱ्याची काळजी घ्यावी। आता जवळजवळ 90% नुकसान झालेले आहे। पाऊस नाही आणि जे ओल आहे का ते पण आता मराच्या स्थितीला आलंय, एकदम वाढ खुटलेली आहे त्याची, आता वाढणारच नाही। त्यामुळे सरकारने याला काहीतरी शेतकऱ्याची हे करून द्यावी, नुकसान भरपाई करून द्यावी। दरम्यान धाराशिव येथील शेतकऱ्यांची व्यथा आपण ऐकली। यवतमाळ जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही आहे। जिल्ह्यामध्ये 2 लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आलेली आहे, मात्र काही शेतकऱ्यांचं बियाणं उगवलं नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 400हून अधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याबाबतची तक्रारही केली आहे। यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 2 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली, मात्र बऱ्याचशे जे शेतकरी आहेत त्यांचं सोयाबीनचं बियाणं जे आहे त्याची उगवण क्षमता झालेली नाही आणि त्यामुळे कृषी विभागाकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या। याचा तक्रारीचा जर आकडा म्हटलं तर आतापर्यंत जवळपास 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे, मात्र कृषी विभागाने ज्या पद्धतीने त्याची दखल घ्यायला पाहिजे तशा प्रकारची घेतल्या गेली नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे। शेतकरी आहे आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया नेमकं काय स्थिती आहे। दादा, किती शेती आहे एकंदरीत, सोयाबीनची काय अवस्था आहे? 15 एकर शेती आहे माझ्याकडे आणि त्यामध्ये 7 एकर सोयाबीनची लागवड केली होती। 7 एकर सोयाबीनमध्ये 7 एकर पहिल्यांदा टोबून सुद्धा चालले गेलेलं आहे, दुसऱ्यांदा दुबार पेरणी झाली आहे, ते पण चालले गेले आहे। आता पावसाने दांडीच मारली आहे, आता त्यामुळं खूप नुकसान झालं आहे। शेतकऱ्यावर अस्मानी संकट आलेलं आहे आणि आता ते शेतकऱ्यांना काही ना काही इलाज असतं, काही नाही काहीतरी आत्महत्याचं किंवा काहीतरी एकंदरीत शेतकरी जो आहे तो
या संपूर्ण परिस्थितीमुळे हादरून गेलेला आहे. दादा मला एक सांग की किती एकंदरीत शेती आहे, कशा पद्धतीने शेतीची लागवड केली होती आणि जो पैसा शेतीला लावला तो कशा पद्धतीने तुम्ही जमवला होता? तो आम्ही मेहनतीनं केला होता. 4 एकर होतं, त्याच्यामध्ये सोयाबीन लावलं होतं 2 एकर. पहिल्यांदा लावलं होतं तर ते काही तसं काही जमलं नव्हतं. आता डबल पेरलं तर ते पाणी नाही आहे. भास्कर मेरे, न्यूज 18 मराठी, यवतमाळ.